पुण्यात फ्लॅट घ्यायचाय. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. साध्वी सृष्टी लताजीचे बुलढाणा शहरात आगमन, जल्लोषात स्वागत. महिलांनी बाईक रॅली काढून साध्वी सृष्टी लताजीचे उत्साहात केले स्वागत. बुलढाणा सद्भावना सेवा समिती बुलढाणाद्वारा 7 एप्रिलपासून साध्वी सृष्टी लता रामायणीजी यांची रामकथा आयोजित केली आहे. दुपारी 2 ते 6 या वेळात साध्वी सृष्टी लताजी आपल्या अमृतमय वाणीतून रामकथा प्रस्तुत करतील. यासाठी अयोध्याधाम उत्तर प्रदेश येथून साध्वीजींचे शहरात आगमन झाले आहे. या प्रसंगी दादावाडीमध्ये ARD देशलहरा परिवार यांनी साध्वीजींचे पूजन व माल्यार्पण करून स्वागत केले. सौ अनिता देशलहरा यांनी साध्वी सृष्टी लताजी यांना मंदिर दर्शन घडविले. या प्रसंगी जैन साध्वी भगवंत परमपूज्य पुष्पदंताश्री पपू कन्या रत्नश्री यांची उपस्थिती होती. दादावाडीतर्फे घनश्याम चोपडा, ललित चोपडा उपस्थित होते. सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी साध्वी सृष्टी लताजीचे स्वागत केले. त्यानंतर शहरातून सौ अंजली परांजपे यांच्या नेतृत्वात महिलांची स्कूटर रॅली व पुरुषांची बाईक रॅलीसोबत साध्वीजी मार्बल हाऊसला आल्या. सौ सीतादेवी शर्मा यांनी व परिवाराने पूजन करून माल्यार्पण केले. तसेच यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे हे वर्ष सद्भावना सेवा समितीचे यशस्वीरित्या 25 वर्ष पूर्ण केल्यामुळे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष यांच्या अमृत महोत्सव असा दुग्ध शर्करा योग आहे. या निमित्ताने 9 दिवस रामकथेवर आधारित विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा राहील. यशस्वी विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच आपल्या आयुष्यात एकदा तरी तुलादान करता यावे या पवित्र उद्देशाने तुलादान महादान उपक्रम राबविण्यात येणार आहे. अन्नदान गोसेवा महापुण्याचे काम आहे. आपण आपल्या वजनाएवढे गूळ, धान्य, साखर, गौग्रास दान करण्याची सुवर्ण संधी आहे. तुलादानमध्ये आलेल्या साहित्याचा सदुपयोग गोसेवा आणि रामकथेच्या महाप्रसादासाठी केला जाणार आहे. तरी या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सद्भावना सेवा समितीचे उपाध्यक्ष राजेश देशलहरा, कार्याध्यक्ष चंपालाल शर्मा, सचिव प्रकाशचंद्र पाठक यांनी केले. रामकथेमध्ये सद्भावना सेवा समितीच्या बोधचिन्हाचे विमोचन करण्यात येणार आहे.